ज्या ओव्या पाहतोय त्याच्यामध्ये आपण दैवी गुण कोणते ते सर्व पाहतोय. तर माझ्या कल्पनेप्रमाणे अगदी शेवटी आपण दया या गुणाकडे आलो होतो, बरोबर. दया ह्या गुणाकडे आलो होतो आणि मी इथे थांबले होते असं आठवतं की उत्तमाधम नेणे विवंचुगा, इथे मी थांबले होते. त्या दयेबद्दलच आणखीन एक दोन गोष्टी किंवा एक दोन ओव्या आहेत, त्या एक उदाहरण म्हणून आपण थोडंसं पाहूया की 59वी ओवी आहे. मध्ये जरा 2-3 ओव्या सोडून 59वी ओवी आहे. 159. पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांची. म्हणजे आपल्या पायाला काटा लागला तर व्यथा आपल्या जीवाला होते, तर तसं दुसऱ्यांचं दुःख पाहून, पुढिलांचेनी म्हणजे दुसऱ्यांचं दुःख पाहून, त्यांची संकट पाहून हा ह्याच्या डोळ्याला पाणी येतं किंवा ह्याला वाईट वाटतं असं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पुढची ओवी पण तशीच आहे का पावो शीतळता लाहे की ते डोळ्याची लागी होईल, तैसा परसुखे जाये सुखावतू. म्हणजे पायाला शीतल वाटलं की आपल्या डोळ्यांना सुख होतं. तसंच परसुखे जाये सुखावतू, दुसऱ्याचं सुख पाहून हा सुखी होतो. अशा प्रकारे म्हणजे दया म्हणजे काय हे अशा प्रकारे स्पष्ट केले. तर पुढे मधली एक ओवी सोडून 62वी ओवी आहे, त्यामध्ये असं म्हटलंय, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया, मी उदयताची तया ऋणिया लाभे. सुंदर ओवी आहे ही की तो पुरुष अर्जुना असा जो पुरुष आहे तो मूर्तिमंत दयाच आहे. आणि पुढे जे आहे ना, उदयताची तया ऋणिया मी लाभे असं आहे ते खरं, असं आपण करून घेऊया. उदयताची तया ऋणिया मी लाभे म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये दया अशी उदय पावली, उत्पन्न झाली की मी त्याचा ऋणी होतो. भगवंत म्हणतायत की मी त्याचा ऋणी होतो, म्हणजे भक्ताचा मी ऋणी होतो. इतकी दया ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते त्याचा मी ऋणी होतो. किती सुंदर विचार आहे. आता पुढे दया याबद्दलचं त्याच्या पुढे आता आपण जातो. पुढची ओवी 63वी जी आहे ना, ती 63वी ओवी आहे, तिथपासून एक पुढचा गुण सांगितला आहे. आता सूर्यासी जीवेच आहे ना ते, सूर्यासी जीवे अनुसरिलिया राजीवे, परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे. म्हणजे सूर्य उगवला की सूर्यविकासी कमळ, राजीव याचा अर्थ सूर्यविकासी कमळ. तर सूर्य उगवला की सूर्यविकासी कमळ त्याच्या सूर्याच्या दिशेने आपलं मुख वळवतं. म्हणजे ते इतकं फुलतं आणि बरोबर तर सूर्याच्या दिशेने त्याचं मुख वळवतं. कारण कमळामध्ये 2 प्रकार असतात, एक चंद्रविकासी असतं आणि एक सूर्यविकासी असतं. तर या ठिकाणी राजीव हा जो उल्लेख आहे तो सूर्यविकासी कमळाला आहे. असं ते त्याच्याकडे तोंड फिरवतं. परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे, म्हणजे त्या कमळाचा जो सौरभ्य म्हणजे त्याचा जो सुगंध आहे त्या सुगंधाला सूर्य शिवत नाही. ते सूर्य
सूर्यामुळे ते फुलतं, त्याच्याकडे ते तोंड करतं, पण त्याचं सौरभ्य म्हणजे सुगंध, त्याच्या सुगंधाला तो सूर्य शिवत नाही. म्हणजे कसं असतं की आपल्यामुळे कोणाचं काही चांगलं झालं तरी सुद्धा त्याच्याकडनं आपण काही अपेक्षा करायची नसते. हा विचार याच्यामध्ये आहे. आणि पुढे आता हे आणखीन कसं सांगितलंय, मधल्या 1-2 ओव्या गाळून 66वी ओवी बघा. तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पाईक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. म्हणजे ऐहिक भोग, ह्या जगातले भोग आणि स्वर्गीचे भोग, स्वर्गामध्ये मिळणारे भोग, हे पाईक झाली या इच्छेचे. म्हणजे आपण तशी इच्छा केली आहे आणि आपल्या इच्छेचे ते दास झाले जणू काही. पाईक याचा अर्थ दास. तर पाईक झाले म्हणजे ऐहिक भोगही पाईक झाले, म्हणजे आपल्याला मिळाले. स्वर्गीचे भोगही आपल्याला मिळाले, आपण इच्छा केली आपल्याला मिळाले. म्हणजे मिळू शकतायत अशी परिस्थिती जरी निर्माण झाली तरी सुद्धा काय म्हटलंय, परी भोगावे हे न रुचे मना माझी. म्हणजे मिळू शकते, सगळे भोग मिळू शकतात, पण भोगावे हे न रुचे मना माझी. पुढची ओवी. बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी, अलोलुपत्व दशा ठाऊकी जाणते हे. म्हणजे अशा प्रकारे कौतुकाने सुद्धा, कौतुकी जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे की कौतुकाने सुद्धा त्या जीवाची, तो जो जीव आहे म्हणजे ज्ञानी जीव आहे तो, तर त्या जीवाची विषय भोगाकडे वृत्ती जात नाही. विषय भोगाकडे त्याची वृत्ती जात नाही. अगदी मिळालंय तरी सुद्धा त्याला ते नको असतात. त्याला काय म्हणतात, म्हणजे अशी अभिलाषाच उत्पन्न होत नाही त्याच्या मनामध्ये. ह्याला जे काही म्हणतात ते काय, अलोलुपत्व दशा. अलोलुपत्व म्हणजे अशा प्रकारचा गुण. हा सुद्धा दैवी गुण आहे की सगळं काही मिळू शकतंय पण त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. तर हे जे आहे हे अलोलुपत्व. त्यानंतर मधल्या आता बऱ्याच ओव्या गाळून, कारण बरीच उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये म्हणून ते गाळते. आणि 74वी ओवी. इथे पुन्हा वेगळा गुण सांगितला. आता अलोलुपत्व झाला, आता पुढचा गुण सांगितला आहे या ओवीमध्ये. आणि तो कुठला आहे तर, काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे नि जीवे प्राणे, तया नाव म्हणे मार्दव मी. मार्दव, हृदयाची मृदुता म्हणजे काय तर असं जगाच्या साठी आपला जीव, आपला प्राण हा जगाच्यासाठी आहे असं जे अंतःकरण असतं त्याला मी मार्दव असं म्हणतो. असं मार्दव ज्याच्यात असतं हा त्याचा दैवी गुण आहे. एकच ओवी घेतली आहे मी मार्दवाची, फार काही त्याचं वर्णन करत नाही. पुढे पुढे काही उदाहरणं आहेत पण त्याच्यामध्ये न गुंतता पुढे आपण बघूया. आता पुढे 181 ओवी. 181 ओवी. हे मी जे सोडते आहे ना ते सहजपणे कळण्यासारखं आहे. तुम्हाला गुण एकदा कळला की साधारणपणे पुस्तकांमध्ये शब्दांचे अर्थसुद्धा दिलेले असतात. तर तुम्ही मधला हा जो भाग मी गाळते तो तुम्हाला वाचता येईल. आता पुढे, हे बहु असो देगपणे नावारूपासी येणे, नाही लाजिरवाणे या भूमी. म्हणजे
कारण देह म्हणजे मी नाही हे एकदा जर का मनामध्ये पटलं तर देहपणे नावारूपासी येणे, त्याची लाज वाटते, हे हा फार मोठा गुण आहे. आणि पुढे त्याची पुढची ओवी अशी आहे, ऐसेसी या अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा बोले. म्हणजे अशा प्रकारे शरीर, कारण शरीर म्हणून आपण जगणं हेच, ह्याचीच शेवटी लाज निर्माण होते. इतका तो ज्ञानी माणूस निर्मळ असा असतो. आणि म्हणून त्याला या शरीरातून सुटायचं असतं, की ह्या शरीरामुळे आपल्याला मोठेपणा मिळणं हे त्याला नको असतं. अर्थात हे सगळं शरीराचा कंटाळा वगैरे हे थोडे आपले ट्रॅडिशनल पारंपरिक विचार आहेत, हे लक्षात घ्या. कारण ज्ञानेश्वरी 13व्या शतकात लिहिली गेली, त्यावेळची स्थिती जी होती ती आपण ह्या संदर्भामध्ये लक्षात घ्यायची आहे. आता विचार वेगळे आहेत आणि विचार बदललेच पाहिजेत, तेव्हाच आपण पुढे पुढे आपली प्रगती होत असते. तर एवढंच ह्यातलं फक्त आपण लक्षात घ्यायचं की शरीरामुळे मिळणारा मोठेपणाची लाज वाटते, असं हा मुख्य विचार आहे आणि तो आपण विचारात घ्यायचा. आता हा जो शरीराचा कंटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये पुढची ओवी अशी आहे की आता सूत्रतंतू तुटलिया, 83 ओवी. आता सूत्रतंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय खडिया, तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती. म्हणजे ते सायखडिया ह्याचा अर्थ कठपुतळी. तर सूत्रतंतू तुटलिया, चेष्टाची ठाके सायखडिया, त्याचं जर ती दोरी आहे त्या दोरीमुळे सगळ्या हालचाली होत असतात, ती तुटली तर मग त्या कठपुतळीचं काही तिचं संपतं, म्हणजे ती काहीच करू शकत नाही. तैसी प्राण जे कर्मेंद्रिया कुंठे गती, आपल्या प्राणांवरती, म्हणजे प्राण ह्याचा अर्थ की ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. जे मी अगदी मागे सांगितलं होतं आणि गेल्याही वेळेला उल्लेख केला होता की मेंटल, व्हायटल अँड फिजिकल ह्याचा उल्लेख मी गेल्याही वेळेला केला होता. तो ह्या ठिकाणी आहे. प्राण ह्याचा अर्थ व्हायटल, की आपल्याला ज्या उर्मी येतात की हे मला हवंय, ते मला हवंय, ते मला नकोय म्हणजे नकोय. म्हणजे एखाद्या बाबतीतला भयंकर द्वेष आणि एखाद्या बाबतीतला एक भयंकर राग. राग याचा अर्थ अनुराग, हवंय. राग म्हणजे क्रोध नव्हे. तर अशा प्रकारे प्राणावरती जर आपण जय मिळवला तर कर्मेंद्रिया खुंटे गती, म्हणजे कर्मेंद्रियांची गतीच खुंटे. कर्मेंद्रिय जसं ती कठपुतळी पुढे काही करूच शकत नाही सूत्र तुटली की, त्याप्रमाणे प्राण जय आपल्याला जर मिळाला तर मग इंद्रियांची कर्म सगळी थांबूनच जातात. तसंच पुढची ओवी गायते आहे आणि किंवा पुढची घेऊया की मावळलिया दिनकरू सरे किरणांचा पसरू, तैसा मनोजये प्रचारू बुद्धींद्रियांचा. कळली असेल ना, अगदी सोपी आहे. की ज्या प्रकारे सूर्य मावळला की त्याची किरणही आपोआपच नाहीशी होतात, त्याप्रमाणे मनोजय एकदा झाला की बुद्धी आणि इंद्रिय ह्यांचे कार्य थांबून जातात. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे, ते अचापल्य वर्मे येणे होय. म्हणजे त्याला काय म्हणायचं तर अचापल्य. अचापल्य म्हणजे अचंचलता,
उगीचच आपली जी कर्मेंद्रिय सारखी हे पाहिजे ते पाहिजे जगातल्या ह्या सगळ्या सुखांकडे धावत असतात, ती थांबणं म्हणजे अचापल्य. अचापल्य हा पुढचा गुण, दैवी गुण. आता त्यानंतर त्याच्या पुढे जातोय आपण आणि पुढच्या ओव्यांमध्ये काय गुण सांगितले ते पाहतोय. त्याच्यामध्ये 86 ओवी सोडून 87 ओवी बघा. ह्याला त्या 85च्या नंतर म्हणजे आता माणसाची प्रगती कशी होत जाते ती हे सांगितलेलं आहे की प्राणजय वगैरे हे सांगत असताना ही माणसाची प्रगती आहे. तसंच आता म्हटलंय, तैसे आत्मनाथाची या आधी लावणी विषय विषाची बाधी, धावो आवडे पाणधी शून्याची ये. म्हणजे आत्मनाथ म्हणजे आपला जो आत्मा आहे त्याच्या चिंतनात, असं आत्मनाथाची ये आधी लावणी म्हणजे त्याच्या आपण एकदा त्याच्या चिंतनात राहिलो म्हणजे आपलं अस्तित्व याचा अर्थ आत्मा आहे. ह्या चिंतनामध्ये राहिलो, देहाच्या सुखदुःखांचा आपल्याला विसर पडला की मग काय होतं, विषय विषाची बाधी म्हणजे विषय रूपी विष, विषय रूपी विषाची बाधा टळते. बाधा जी असते विषय रूपी विषाची बाधा, कारण ते विषासारखं आहे तर त्याची बाधा आपोआपच टळते. आणि मग काय होतं तर धावा आवडे पाणधी शून्याची असं म्हटलंय. म्हणजे अंतःकरणाला काय वाटतं तर ते शून्य, ह्याचा अर्थ ती जी शक्ती आहे आत्मशक्ती आणि त्याचबरोबर ह्याची म्हणजे परमात्म शक्ती, त्याला शून्य असं म्हटलेलं आहे. कारण ते मी गेल्या वेळेलाही हा उल्लेख केलेला होता की शून्य हा विचार हा बौद्ध धर्मामध्ये आलेला आहे, केला होता ना उल्लेख, तर तो त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे की शून्याची आवड निर्माण होते. आत्मनाथाचं चिंतन जितकं जास्तीत होत राहतं तितकं आपण परमात्मा म्हणजे ईश्वरोन्मुख होतो. आणि त्या शून्याची आवड, आपल्याला ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टीची आवड राहत नाही, त्या शून्याची आवड. आणि त्याच्या मागे आपण शून्याची, मग ती वाट जरी काटेरी असली तरी सुद्धा आपण त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. अवघड आहे, कारण शून्याची वाट ही अवघड आहे, पण त्या वाटेने जाण्याचा आपण प्रयत्न करतो. पाणधी म्हणजे ते की काटेरी वाट. पाणधी, धावा आवडे पाणधी शून्याची, म्हणजे तिथे धाव घ्यावी असं वाटतं. जरी ती वाट काटेरी आहे तरी सुद्धा तिथून आपण पुढे जावं असं वाटत असतं. शून्याच्याकडे म्हणजे ईश्वराकडे, परमेश्वराकडे आपण जावं, त्याची ओढ लागते. ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते. कळलं असेल ना, अगदी सोपं आहे. ईश्वराकडे जी ही धाव आपली असते ती जी धाव आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तया नाव तेज आध्यात्मिक. शारीरिक तेज नाही, आध्यात्मिक तेज. तया नाव तेज आध्यात्मिकते. आता सर्वही साहाती या गरिमा गर्वान येत. पुढचा हे सांगितलं, आध्यात्मिक तेज हा गुण झाला. आता पुढचा गुण सांगितलाय, आता सर्वही साहाती या गरिमा गर्वान येतोची तेची क्षमा. म्हणजे सर्व सहन
आपण म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, सर्वही सहातिया म्हणजे आपण अनेक गोष्टी सहन करतोय. आपल्याला खूप वेळेला विचार येतात ना मनात की किती आपण सहन करतोय, असे विचार येतात मनामध्ये. तर या ठिकाणी काय सुंदर विचार मांडलेला आहे की सर्वही सहातिया गरिमा. गरिमा याचा अर्थ मोठेपणा, की म्हणजे आपण काय मोठे आहोत, किती आपण सहन करतोय याचा मोठेपणा वाटणं म्हणजे सर्वही सहातिया गरिमा. आलं लक्षात की खूप आपण सहन करतोय आपल्या आयुष्यात, इतकी सगळ्या प्रकारे अडचणी अडथळे दुःख सगळं आपल्या वाट्याला आलंय, पण आपण ते सगळं सहन करतोय, त्याचा मोठेपणा वाटणं गरिमा म्हणजे मोठेपणा. हा लक्षात घ्या, खूप आपल्याला मार्गदर्शक आहे ना, खूप मार्गदर्शक आहे हे, की खूप वेळेला असं वाटतं की वा मी किती सहन करते, ह्याच्याबद्दल मोठेपणा वाटतो. तर त्या आता त्यांनी सांगितलं सर्वही सहातिया गरिमा. गरिमा म्हणजे तो जो मोठेपणा आहे, त्या मोठेपणा गर्वानं ये, त्याचा गर्व वाटू नये, त्या मोठेपणाचा गर्व वाटू नये. आणि कारण सात्विक ही थोडी सात्विक वृत्ती आहे, की सात्विक वृत्तीमध्ये सहन करण्याची एक वृत्ती असते, पण ती किंवा राजसिक वृत्तीमध्ये सुद्धा सहन करण्याची एक वृत्ती असते. पण त्याच्या मोठेपणाचा जर गर्व तुम्हाला वाटला तर तुम्ही सगळं घालवलं. तर त्यामुळे गर्वानं ये, कितीही सहन केलं तरी सुद्धा त्याचा गर्व जर वाटला नाही तर त्याला त्यांनी काय म्हटलंय, तेची क्षमा. क्षमेचा काय वेगळा अर्थ आहे बघा, की त्याला क्षमा म्हटलेलं आहे. की क्षमा म्हणजे आपण फार वेगळा अर्थ एरवी घेतो, पण ह्या ठिकाणी क्षमा फारच वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे हा शब्द. की वाटेल ते झालं, कितीही आपण सहन केलं तरी मोठेपणाचा गर्व न वाटणं म्हणजे क्षमा. पुढची ओवी 91वी घेते. आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे अप्रियांचे. म्हणजे सबंध घेते, पुढची ओवी त्याला लागून घेते. यया आगवियांची थोरू, एक वेळे आलिया पुरू, तरी अगस्तिका होऊनी धीरू उभा ठाके. म्हणजे इंद्रियांचे अगदी वेग आले, की इंद्रियांचं असतं ना की आपल्याला हे हवंय म्हणजे हवंय, अशी आपली इंद्रिय काही वेळेला त्याला वेग म्हटलेलं आहे. हाव असते, ती हाव असते, इंद्रियांची हाव असते. तर अशी इंद्रियांची हाव जरी निर्माण झाली किंवा प्रारब्ध योजनेनी प्राचीन काहीतरी रोग आपल्यामध्ये खवळले, अथवा योग वियोग प्रिय प्रियांचे. हे तर होतच असतं, आपली प्रिय माणसं ही कधी ना कधी आपल्यापासून त्यांचा वियोग होतो. हे सगळं जे काही घडतं आयुष्यामध्ये तरी म्हणजे ही संकटच आहेत वेगवेगळ्या प्रकारची. यया आघवियांचा जे थोरू, एक वेळे आलिया पुरू. म्हणजे या सगळ्या संकटांचा एक वेळेला पूर आला, की हेही झालंय, तेही झालंय, तेही झालंय, अशी परिस्थिती येते ना आपल्यावरती काही वेळेला. तर ह्या सगळ्यांचा पूर जरी आला तरी अगस्तिका होऊनी धीरू उभा ठाके. अगस्ती जसा समुद्रामध्ये उभा राहिला आणि त्या समुद्रामध्ये तो हे करत होता, आचमन करत होता. तर असं जे आहे, अगस्तीचा जो धीर होता, तो धीर समुद्र भरतोय पण अगस्ती मात्र शांत स्थिर उभा होता. हे अगस्तीची आता सगळी कथा मी सांगत नाही, तुम्हाला माहिती असावी असं
गृहीत धरते. तर असा तो जसा उभा होता धीराने, तर त्या प्रकारे अशा सगळ्या संकटांचा पूर जरी एका वेळेला आला तरी सुद्धा धीराने उभं राहणं, ते तो धीर, ते धैर्य. धैर्याचं आणखी थोडं मला वाटतं वर्णन आहे पुढे. आणि हो, पुढे पहा, मधल्या 1-2 ओव्या गाळून 95 ओवी बघा. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी, दिवसे याची अंगी जाणीव नव्हे. म्हणजे उणीव नव्हे, सॉरी, आणि उणीव हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मी चुकून ते जाणीव वाचलं. उणीव हाच शब्द महत्त्वाचा आहे त्या संबंध ओवीतला. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी, हा जो ज्ञान किंवा योग या मार्गाने जाणारा जो आहे, ईश्वर प्राप्ती लागी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी ज्ञान मार्गाने किंवा योग मार्गाने जाणारा जो आहे तो दिवसे याची अंगी उणीव नव्हे. म्हणजे त्याच्या अंगी दिवस, दिव ह्याचा अर्थच धैर्य, धैर्य. त्याच्या अंगी धैर्याची उणीव नसते, त्याच्या अंगी धैर्याची उणीव नसते. काय वाटेल ते झालं तरी त्याचं धैर्य नाहीसं होत नाही. पुढे 96. ऐसे चित्तक्षोभाचा अवसरी, उचलुनी धैर्याचे जे चांगावे करी, धृती म्हणते अवधारी तिये ते गा. धृती म्हणजेच धैर्य, धृती म्हणजेही धैर्य. तर धृती म्हणजे काय? हा धृती शब्द आता 18व्या अध्यायामध्ये पुन्हा येणार आहे. तर धृती हा शब्द विसरू नका. धृती म्हणजे धैर्य. तर ह्या ठिकाणी सांगितलंय चित्तक्षोभाचा अवसरी. म्हणजे असं चित्तक्षोभ याचा अर्थ की चित्ताची गडबड उडून जाईल असा प्रसंग आला की आता काय करावं कळत नाही. अर्जुनावर तोच प्रसंग आलाय ना की त्याला कळत नाहीये की मी आता काय करावं. चित्तक्षोभ झालेला आहे त्याचा. तर अशा चित्त, आणि म्हणूनच भगवंतांनी त्याला हे सांगितलं असेल की चित्तक्षोभाचा अवसरी उचलुनी धैर्यात, म्हणजे अशा प्रसंगी धैर्याचे जे चांगावे करी, म्हणजे उत्तम असं धैर्य, त्या बळकट सांगावे ह्याचा अर्थ अगदी बळकट अशा प्रकारे उभं राहण्यासाठी जे धैर्य लागतं ते अंगी असणं त्याला धृती म्हणिबे अवधारी ती येते गा. म्हणजे अर्जुना ऐक, त्याला धृती असं म्हणतात. म्हणजे धैर्य किंवा धृती हा पुढचा गुण झाला. त्यानंतर आता त्याच्या पुढचा गुण, आता निर्वाळुनी नाही, त्याच्या पुढचा गुण आहे. आणि आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुके, तया कलशाची या सारिके शौच असे. शौच म्हणजे शुचिता, पावित्र्य. कसं असतं तर कनक म्हणजे सोन्याचा कलश आणि तो गंगेच्या पवित्र पाण्याने भरला आहे. असं जे एक पावित्र्य असतं की सोन्याचा कलश आणि तो गंगेच्या पाण्याने भरलेला आहे, असं जे पावित्र्य असतं त्याला शौच किंवा शुद्धता किंवा पावित्र्य, शुचित्व असं त्याला म्हणतात. त्याचा उल्लेख पुढच्या ओवीमध्ये, जे पुढची ओवी 98, जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेक साचारू, तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये निष्काम आचार, म्हणजे कुठलीही कर्म करू दे पण तो निष्कामच असणार त्या ती कर्म करताना. आणि जीवी विवेक साचारू, म्हणजे त्याच्या जीवामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे, भरलेला आहे. असा जो असतो तो कसा असतो, तो सबाह्य घडला, म्हणजे बाहेर
त्याचं वर्तन आणि त्याच्या अंतःकरणातल्या वृत्ती, म्हणून त्याला सबाह्य म्हटलेलं आहे. त्यात तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचा, म्हणजे शुचित्वाचं मूर्तिमंत रूप असं. शुचित्वाचं म्हणजेच पावित्र्याचं मूर्तिमंत रूप तो असतो. पुढची ओवी बघा आता. का फेडीत पाप ताप पोखित तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे गंगा वाहत असते आणि फेडीत पाप ताप, लोक पाप फेडतात ना गंगेमध्ये स्नान करून. तर फेडीत पाप ताप पोखित तिरींचे पादप, म्हणजे तीरावरती असणाऱ्या वृक्षांना त्यांचं पोषणही गंगा करत असते. आणि असं करत करत समुद्रा जाय आप गंगेचे, आप म्हणजे पाणी, समुद्राला गंगेचं पाणी जाऊन मिळतं. त्याच्या पुढची ओवी सोडून 201वी ओवी बघा. तैसी म्हणजे ह्याला जोडून घ्या, म्हणजे बरोबर अर्थ लागतो की गंगा जशी जाते की दुसऱ्यांचं पाप ताप फेडत जाते, वृक्षांना पोषत जाते आणि अशा प्रकारे ती समुद्राला मिळते. तैसी बांधली सोडित, बुडाली काढीत, साकडी फेडीत आर्ताचिया. सुंदर आहे बरं काही ओळी. ती त्याप्रमाणे बांधली सोडित म्हणजे जी माणसं बांधली, म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या सुखदुःखांमध्ये अशी बांधली गेली आहेत आणि त्यामुळे कर्मबंध निर्माण होतो ना. आपण जर सगळ्या अपेक्षा ठेवल्या आणि कर्म केली की आपण त्या कर्मबंधामुळे ह्या संसार चक्रामध्ये बांधले जातो. तर म्हणून इथे म्हटलंय तैसी बांधली सोडित, म्हणजे असे जे बांधले गेले जात आहेत त्यांना मुक्त करतात, मुक्त केलं जातं. आणि बुडाली काढीत, ह्याचा अर्थ असा की जे आर्त आहेत, आर्त म्हणजे ज्यांना काहीतरी गरज आहे, जे काहीतरी भयंकर परिस्थितीमध्ये आहेत, त्यांची दुःख नाहीशी करत, त्यांची दुःख नाहीशी करत. बुडाली काढीत म्हणजे ते आता बुडतायत बिचारे ह्या संसाराच्या चक्रामध्ये. तर त्यांना अशा आर्तांची दुःख नाहीशी करत. साकडी फेडीत म्हणजे त्यांची दुसऱ्यांचे संकट नाहीशी करत. आर्ताची, आर्त म्हणजेच ज्यांना गरज आहे, जे असहाय्य आहेत, जे काहीतरी दुःखात आहेत, अशांवरती जी आलेली संकट आहेत ती संकट फेडत. पुढे त्याला पुढची ओवी जोडून घ्यायची. किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे. म्हणजे किंबहुना म्हणजे फार काय सांगू तुला. किंबहुना म्हणजे अर्जुना तुला मी आणखी ह्याचं काय वर्णन करू. किंबहुना, बहुना, किम म्हणजे आणखी काय सांगू मी तुला. तर दिवस राती पुढिलांचे सुख म्हणजे दुसऱ्यांचं सुख, दुसऱ्यांची उन्नती करत करत स्वार्थी प्रवेशी जे. आता ह्या स्वार्थी शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका आणि तो घेतला जाणं अगदी साहजिक आहे. कारण स्वार्थ हा शब्द आपण फार वेगळ्या अर्थाने, म्हणजे स्वार्थ म्हणजे मी माझ्यासाठी काहीतरी ज्या वेळेला करते त्याला आपण स्वार्थ म्हणतो. पण ह्या ठिकाणी स्वार्थ याचा अर्थ आत्महित असा आहे. हा वेगळा अर्थ आहे आणि तो असा आहे आत्महित.
स्वतःचं हित तो साधतो. कारण असा जो आत्मा असतो की जो दुसऱ्यांना अशा प्रकारे मदत करत असतो, त्या आत्म्याचं हित आपोआप साधलंच जातं. तर अशा प्रकारे स्वार्थी म्हणजे त्याच्या आत्महितात तो प्रवेश करतो. फार वेगळा आहे हा शब्द, तर त्यामुळे चुकीचा अर्थ घेऊ नका. स्वार्थ याचा फार वेगळा अर्थ आहे. आत्महितामध्ये तो प्रवेश करतो. दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे. आता लक्षात आलं ना. वाचुनी आपुलिया काजा लागी प्राणी जाताचा अहित भागी संकल्पाचीही आडवांगी न करणे. म्हणजे आपल्या वाचुनी आपुलिया काजा लागी म्हणजे आपल्या काही मोठं काही काम त्याच्यामुळे साधणार आहे असं नाही, पण म्हणजे हा पुन्हा वेगळा पुढचा विचार आहे. हा पुढचा गुण नाही पण त्याच्याशीच जोडून आहे की आपल्या काजा लागी नाही. आपण नेहमी आपण माणसं, सामान्य माणसं आपल्यासाठी काय असेल ते आपण करत असतो. तर हा माणूस कसा असतो की आपुलिया काजा वाचून आपुलिया काजा लागी प्राणी जाताचा अहित भागी म्हणजे दुसऱ्यांचं काही अहित होऊ नये किंवा दुसऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचे संकल्प सुद्धा तो कधीही मनामध्ये आणत नाही. दुसऱ्यांचं अहित म्हणजे आपलं तर काही काम होणारच नाहीये, पण दुसऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचे संकल्प तो कधी मनात आणत नाही. हे जे आहे अशा ह्याला संकल्पाची आडवंगी न करणे म्हणजे असे त्या दुसऱ्यांच्या हिताच्या आड आपण येणं अशा प्रकारचे संकल्प तो करत नाही. हा जो गुण आहे त्या गुणाला काय म्हणतात तर पुढच्या ओवीमध्ये सांगितलंय. पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी एकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पहा ये तैसे. अशा गुणाला अद्रोहत्व असं म्हणतात. द्रोह कोणाचा द्रोह नाही म्हणजे दुसऱ्याचं सुखाचा तर विचार करायचाच, पण दुसऱ्याचं जर काही अहित होत असेल तर अजिबात अशा प्रकारचा संकल्प करायचा नाही. या गुणाला अद्रोहत्व असं म्हणतात. पुढचा आता गुण पुढचा गुण आहे पुढची 5वी ओवी आहे. आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे. म्हणजे आपण हा विचारच कधी केलेला नसतो. आपल्याला एवढंच माहिती आहे की स्वर्गातून गंगा उतरली ती शंभूच्या माथ्यावरती पहिल्यांदा म्हणजे शंभूनी तिने त्या गंगेला आपल्या माथ्यावरती प्रथम घेतलं. कारण पृथ्वीवरती त्या वेगाने जर ती आली असती तर पृथ्वीचं नुकसान झालं असतं, म्हणून आपल्या माथ्यावरती घेतली. पण गंगेचं काय भावना आहे हे या ठिकाणी सांगितले आहे की गंगा शंभूचा माथा पावोनी संकोची जेवी पार्था म्हणजे तिला लाज वाटली की अरे शंकराच्या माथ्यावरती आपण पाय ठेवायचा, हे ह्याची लाज तिला वाटली. तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जी. काय वेगळा विचार आहे की म्हणून म्हणजे ह्याला म्हणतात लज्जा. की खरं म्हणजे शंकराच्या माथ्यावर आपल्याला स्थान मिळालं ह्याचा कोणालाही मोठा अभिमान वाटला असता, पण गंगेला त्याची लाज वाटली की अरे इथे आपण पाय ठेवलं, हा केवढी आपली चूक आहे. एवं आता पुढे म्हणजे त्याच्या पुढे हे आहे ओवी. ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती
मागा सांगितलेसे किती तेची ते बोल. म्हणजे ह्याला हे लाजणं जे आहे गंगेचं, ह्याला म्हणतात अमानित्व. आपण अमानित्व पाहिलेलं आहे, आठवतं ना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचे जे लक्षणं आपण पाहिली, त्याच्यात पहिलं किंवा दुसरं अमानित्व होतं. आणि हे अमानित्व असतं की कशाची संकोच कशाचा वाटतो, तर आपल्या मोठेपण तर वाटतच नाही, उलट त्याची लाज वाटते, त्याला अमानित्व म्हटलेलं आहे. असं हे सगळं आतापर्यंत गुणांचं वर्णन केलं. आणि आता भगवंत असं म्हणतात, एवं इही 26 ब्रह्मसंपदा हे वसत असं. म्हणजे अशा प्रकारे असे हे 26 दैवी गुण, ब्रह्मसंपदा म्हणजे दैवी गुण हे असे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथपर्यंत ह्या गुणांचं वर्णन आहे. आणि पुढे म्हटलं आहे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. त्याचाही अर्थ सांगते, अगदी हा महत्त्वाचा असा भाग नाही आहे, परंतु अर्थ सांगून ठेवते की मोक्ष चक्रवर्तीचे अग्रहार म्हणजे मोक्षरूपी चक्रवर्ती राजा, अशी कल्पना करा. मोक्षरूपी म्हणजे मोक्ष तर मिळणारच, हे सगळे दैवी गुण असले की मोक्ष मिळणारच आहे, पण त्याला चक्रवर्ती राजा म्हटलंय. आणि एखाद्या चक्रवर्ती राजानी, हे अग्रहार जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या चक्रवर्ती राजानी काही थोडी जमीन कोणाला जर समजा दिली तर त्याचा मोठेपणा कसा असतो. त्या चक्रवर्ती राजांनी आपल्याला जमीन दिली, हे जे वाटतं ना, तसं हा मोक्ष चक्रवर्तीचा अग्रहार आहे. आलं लक्षात की मोक्ष तर प्राप्त होतोच, पण त्याला उपमा अशी दिलेली आहे की हे जणू काही अशा आहे की एखाद्या चक्रवर्ती राजाने आपल्याला, कारण चक्रवर्ती कसा असतो की सगळी जमीन त्याचीच असते, सम्राट असतो तो, तर त्यांनी थोडी जमीन आपल्याला द्यावी म्हणजे केवढा आपला मोठेपणा. तर तसं असा हा मोक्ष ह्या गुणांमुळे प्राप्त होतो. त्याच्यानंतर मधल्या 2-3 ओव्या गाळून 12वी ओवी बघा. काय बहुवानू ऐसी अभिव्यक्ती ये आपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप. म्हणजे आता आणखीन काय सांगू तुला, मी सगळे दैवी गुणराशी जी आहे, ही जी दैवी संपत्ती त्याला म्हटलेलं आहे, संपदा म्हटलेलं आहे, हे सगळी त्याची अभिव्यक्ती म्हणजे ते मी तुला स्पष्ट करून आत्तापर्यंत सांगितलेलं आहे अर्जुना, असं म्हटलेलं आहे. आता इथपर्यंत हे दैवी गुणांचं सगळं वर्णन आहे. आता त्याच्या पुढे 13व्या ओवीपासून आपण आसुरी गुणांकडे वळतो. आता आसुरी गुणांना बद्दल पहिल्यांदा 13व्या ह्या ओवीमध्ये म्हटलंय, आता दुःखाची आतुवट वेली, दोष काट्यांची जरी भरली, तरी निजाभिधानी घाली आसुरी ते. म्हणजे ही आसुरी संपत्ती कशी असते तर दुःखाच्या काट्यांनी भरलेली वेल, दुःखाच्या काट्यांनी आतुवट वेली असं जे म्हटलंय, आणि पुढे दोष काट्यांची असंही म्हटलेलं आहे. तर दोषांनी भरलेली, दुःखांनी भरलेली आणि काटेरी अशी ही वेल असते. आणि ती जरी तशी असली, दोष काट्यांनी भरलेली असली, तरी सुद्धा निजाभिधानी घाली आसुरी ते. म्हणजे अर्जुना, ती तू नीट ऐक, ती सुद्धा समजावून घे, ही आसुरी संपत्ती सुद्धा समजावून घे. का समजावून घे
तर पुढच्या 14व्या ओबीमध्ये म्हटले, पै त्याज्य त्यजावया लागी, जाणावी जरी अनुपयोगी, तरी ऐका ते चांगी श्रोत्र शक्ती. म्हणजे जरी ती त्याज्य आहे, ती कधी आसुरी संपत्ती आपण जवळ करायची नाही. शेवट जो येतो ना या अध्यायाचा, त्यावेळेला स्पष्टच सांगितलेलं आहे की तू त्या मार्गाकडे वळू सुद्धा नकोस आणि तू तसा नाहीच आहेस, असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी म्हटलंय त्याज्य त्यजावया लागी, म्हणजे ती तशीच आहे, अनुपयोगी आहे, तरी सुद्धा ती चांगी श्रोत्र शक्ती, म्हणजे योग्य प्रकारे श्रवण त्याचं तू कर. कारण का की ती समजली पाहिजे, ती काय त्याज्य आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हाच आपण टाकू शकतो. आणि म्हणून ती तू नीट समजावून घे. आता ही आसुरी संपत्ती काय आहे ते आता पुढे येत आहे. आता पुढची जी ओवी आहे 17वी, ती अशी आहे. तरी आता तुम्ही हे जरी जाऊ दे, मी श्लोकाकडे वळत नाही, वेळ जातो. 17वी ओवी जी आहे ती अशी आहे. तरी तयाची आसुरा दोषा माझी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू असे. पहिला वाडपणाचा डांगोरा ह्याचा अर्थ सर्वात ह्या सगळ्या आसुरी गुणांमध्ये मोठेपणाचा डांगोरा पिटवणारा गुण कोणता, तर दंभ. सर्वात वाईट गुण कुठला, तर दंभ. आता मधल्या 2 ओव्या गाळते आणि 20वी ओवी घेते. पै आंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पहिलं तिरी, ते नावची बांधली या शिरी, बुडवी जैसी. म्हणजे हा दंभ कसा असतो, तर आपल्याला महापुरातून बाहेर काढायला जी नाव, म्हणजे बोट जी आपल्याला मदत करणारी असते, ती नावच आपण डोक्यावरती घेतली, त्या नावेमध्ये न बसता आपण ती आपल्या शिरावरती घेतली तर आपण बुडणारच. म्हणजे महापुरामध्ये आपल्याला खरं म्हणजे साधन मिळालंय त्या महापुरातून बाहेर पडायला, पण त्या साधनाचा उपयोग न करता आपण बुडण्याच्या स्थितीला आलो, कारण आपण उलटच वागलो, अज्ञानाने वागलो. तर तसं हे सगळं, ही सगळीच एकूण आसुरी संपत्ती तशी आहे. पण दंभाच्या बाबतीमध्ये तर ही निश्चितपणे ते तसं आहे. आता पुढे म्हटलंय, दंभाचंच आणखीन वर्णन केलंय. मधली एक ओवी 21वी ओवी गाळून 22वी घ्या. दृष्टाचा सखा धर्मू झाला जो, फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी. म्हणजे दृष्टाचा सखा ह्याचा अर्थ असा आहे की दृष्ट आणि अदृष्ट, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक. ऐहिक आणि पारलौकिक जी काही सगळी सुख असतात की ती ऐहिक आणि पारलौकिक सापडतच नाही. दृष्टाचा सखा धर्मू झाला जो, म्हणजे धर्म कसा असतो तर दृष्ट आणि अदृष्टाचा सखा असतो. म्हणजे आपण धर्माने वागलं तर ह्या जगातही आपण सुखाने राहू शकतो आणि परलोकातही आपण सुखाने राहू शकतो. म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट याचा सखा आहे धर्म. पण तो धर्म जो तारिता आहे, पुढे बघा एक शब्द आहे, म्हणजे सगळ्यातून तो आपल्याला तारणारा आहे, दोषातून, सगळ्या दोषातून तो आपल्याला तारणारा आहे. तर तुम्ही बंदच करून टाका.
तुम्ही नका लक्ष देऊ, आपण ऐकूया पुढे. तर अशा प्रकारे जो धर्म जो आहे तो सगळ्या दोषातून आपल्याला तारणारा असतो. पण तो धर्म करायचा आणि धर्मू झाला जो फोकारे जे देखा, म्हणजे काहीतरी धर्माचरण करायचं आणि ते फोकारे जे, म्हणजे ह्याचा अर्थ असा की ते चव्हाट्यावर आणायचं. म्हणजे लोकांना सांगत बसायचं की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. हे जे फोकारे जे, ह्याचा अर्थ तुम्ही धर्म करा, पण तो धर्म लोकांना सांगण्यासाठी, मोठा अगदी मोठेपणा मिळवण्यासाठी धर्म नको आहे. धर्म कशासाठी आहे? तुम्हाला आपोआपच या दृष्ट आणि अदृष्ट जगातली सगळी सुख तुम्हाला कधी ना कधीतरी प्राप्त होऊ शकतात. तो तारणारा असतो, पण त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याचं तो चव्हाट्यावर आणला, फोकारी जे याचा अर्थ चव्हाट्यावर आणणे, म्हणजे लोकांना त्याचं हे करणं, प्रदर्शन करणं, असं जर तुम्ही केलं तर त्याचा काय होतं? त्याचा उलटा उपयोग होतो. म्हणून वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा, धर्मूची तो अधर्मू होय विरा, तो दंभू जाणे. कळलं असेल ना सगळ्यांना की दंभ कशाला म्हटलंय? तर वाचेचा चौबारा, म्हणजे भयंकर बडबड की मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, मी याला मदत केली, मी ह्याला दान दिलं, मी आणखीन काय तीर्थक्षेत्राला गेलो, सगळ्याचं चौबारा करणं, म्हणजे त्याचं प्रदर्शन करणं. हे जे आहे वाचे, त्याच्यामध्ये घातलीया धर्माचा पसारा, म्हणजे केलेला जो सगळा धर्म आहे त्याचा हा असा पसारा करणं, म्हणजे लोकांना सांगणं. असं जर आपण केलं, धर्मूची तो अधर्मू होय वीरा, म्हणजे धर्म करून सुद्धा तो अधर्म होतो. अर्जुना, हे तू लक्षात ठेव. आणि त्याला दंभ असं म्हणतात. दंभ, त्याला दंभ असं म्हणतात की एवढंसं केलेलं त्याचं फार मोठं सगळ्यांना सांगून मोठेपणा मिळवणं, प्रदर्शन करणं, हा दंभ असतो. आणि काही वेळेला तर काही न करता काही न करता सुद्धा आपण केलं म्हणून सांगून लोकांपुढे मोठेपणा मिळवला जातो, तो सगळा दंभ असतो. मधल्या 2-3 ओव्या गाळून एकदम पुढे जाते. 27व्या ओवीमध्ये, 27वी ओवी, तैसा माझे, म्हणजे आता अजून थोडं तेच वर्णन आहे. तैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने, एके दिवसीचे निपरांने अल्पकू जैसा. म्हणजे माणूस माजतो कशाने? तर स्त्रिया, धन, विद्या आणि लोकांनी केलेली स्तुती, दिलेला मान, ह्याच्यामुळे तो इतका माजतो माणूस, त्याला इतका माज चढतो. आणि जे शेवटी म्हटलंय ना, ते एके दिवसीचेनी परांने अल्पकू जैसा, म्हणजे खरं म्हणजे स्वतःची परिस्थिती नाही की अगदी पक्वानांचं जेवण आपण जेवू, पण एके दिवशी कोणीतरी फार सुंदर पक्वानांचं जेवण आपल्याला घातलं तर ते परान्न असतं. पण त्या परान्नानी हा मोठेपणा दाखवतो की मी असं खाल्लं, मी तसं खाल्लं, म्हणजे असतं बरं का हे. की आता आपल्याला हे अनुभव कमी येतात परान्नाचे, परंतु कित्येक वेळेला आम्ही ह्या हॉटेलमध्ये गेलो, आम्ही त्या इकडे जाऊन जेवलो, आम्ही या ठिकाणी ह्याला गेलो, प्रवासाला गेलो, ह्याचा इतका माज लोकांमध्ये असतो, त्याला ते
या ठिकाणी सांगितले की परांने अल्पकू जैसा असं जरी म्हटलं असलं तरी त्याचं थोडं व्यापक रूप आपण आजच्या जीवनामध्ये घेऊ शकतो की तुम्हाला माहिती नाही हे हॉटेल, आम्ही तिथे नेहमी जातो. काय म्हणजे मोठेपणाची लक्षणं काय तर ही. तर अशा प्रकारे पुढे त्या ओवीनंतर 29वी ओवी, किंबहुना ऐसे से उतणे जे संपत्ती मिसे तो दर्पूगा अनारिसे न बोलेगी. म्हणजे दंभ आणि त्या दंभाबरोबर दर्प येतो आणि तो दर्प हा असा असतो की उतणे मातणे म्हणतो ना आपण, की उगीच फार मोठेपणा जो वाटतो. तुम्हाला लिहायला दिसतंय ना? हा येईल कदाचित, लाईटचे येतील नाही कारण इन्व्हर्टर असेल ते. किती वाजले? 5च वाजले. नाही. तर अशा प्रकारे हा दर्प ह्याचा तुम्हाला दिसते का? मला साधारण दिसते. मी ना एक कित्येक वेळेला ठरवते एक हे घ्यायचं. हां, बॅटरी आहे का? टॉर्च आहे का? हां, मी एक टॉर्च घ्यायचं असं नेहमी विचारते. आहे माझ्याकडे खरं असं, पण मी विचार कुठे गेला? हां, किंबहुना ऐसे से उतणे जे संपत्ती मिसे म्हणजे संपत्तीच्या मुळे असं मातणं जे असतं ते दर्पू. घेऊन जा ना तो दर्पूगा. अनारिसे म्हणजे अनारिसे न बोले घेई म्हणजे दुसरं काही नाहीच आहे, वेगळं काही बोलायलाच नको, हा दर्प असतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे ह्याला जोडून 35वी ओवी आहे. 35वी. तैसा अहनामाचे मोहे ईश्वराचे नामही न साहे वेदा ते म्हणे मज हे सबती झाले. म्हणजे स्वतःच्या नावाचा किंवा स्वतःबद्दलचा इतका काही मोह आणि इतका काही मोठेपणा की ईश्वराचं नाव सुद्धा सहन होत नाही. म्हणजे ईश्वर मोठा नाही, आपणच मोठं. ईश्वराचे नामही न साहे आणि वेदा ते म्हणे मज हे सवती झाले. सवत म्हणजे हे कुठलं ज्ञान? वेदांनी सांगितलेलं हे कुठलं ज्ञान? मला आहे ते सगळं खरं ज्ञान. तर अशा प्रकारे वेदांच्याकडे अशा दृष्टीने पहा. ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गचितो हा. म्हणजे अशा प्रकारे मान्यतेचा पुष्टगंडू, ह्याचा पुष्टगंडू ह्याचा अर्थ अत्यंत गर्व. मान्यता, स्वतःच्या मान्यतेचा म्हणजे आपण फार मोठे कोणीतरी आहोत ह्या मान्यतेचा अत्यंत गर्व त्याला असतो. भयंकर बळकट पुष्टगंडू असं म्हटलेलं आहे. भयंकर गर्व त्याला असतो. आणि पुढे तो अभिमानी परमलंडू म्हणजे अत्यंत अभिमानी असा तो माणूस असतो. आणि म्हणजे परमलंडू म्हटलंय त्याचा अर्थ असा की ज्याला उन्मत्त असं म्हणतात. उन्मत्त होतो स्वतःच्या मोठेपणामुळे, तो उन्मत्त असतो अर्जुन. आणि पुढे म्हटलंय की रौरवाचा रूढू मार्गची तो हा. म्हणजे अर्जुना असा अभिमान
अशा प्रकारचा गंड आपल्यामध्ये असणं हा म्हणजे नरकाला जाण्याचा रूढ मार्ग आहे. रौरव म्हणजे नरक. तर नरकाला जाण्याचा अगदी सरळ मार्ग आहे, रूढ मार्ग आहे. त्याची पुढची ओवी, आणि पुढिलांचे सुख देखणीयाचे होय मिख, चढे क्रोधाचे विख मनोवृत्ती. म्हणजे मनोवृत्ती कशी असते तर दुसऱ्याचं सुख पाहिलं की देखणीयाचे होय मिख, चढे क्रोधाचे विख. म्हणजे दुसऱ्याचं सुख जो पाहिलं की माणसाला क्रोध निर्माण होतो, क्रोधाचं विष त्याच्या मनोवृत्तीमध्ये चढतो. अशा प्रकारची मनोवृत्ती ज्याची असते. म्हणजे आता ह्या सगळ्या आसुरी संपत्ती सांगतायत. म्हणजे दर्प, दंभ हे सगळं जवळजवळ एकत्रच सगळ्या या गोष्टी आहेत, पण हळूहळू त्याच्यातला फरकही लक्षात येतो. आता ह्या ओवीशी पुढची 42वी ओवी जोडून घ्या. 42, कारण मधलं जे आहे ना ते नुसती उदाहरणं आहेत म्हणून ते मी टाळते. तर 42वी ओवी जी आहे, विद्या विनोद विभवे देखे पुढिलांचे दैवे, तव तव रोषू दुणावे क्रोध तो जाण. म्हणजे हा माणूस कसा आहे, दुसऱ्याची विद्या, विनोद ह्याचा अर्थ की दुसऱ्याचा अत्यंत चांगला स्वभाव, की सहजपणे सगळ्या परिस्थितीकडे पाहण्याचा जो दुसऱ्याचा स्वभाव असतो, त्याला विनोद ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. विनोदी स्वभाव नाही. विनोदी स्वभाव काही वेळेला वाटेल त्या विनोदाच्या पातळीवर जाणारी लोक असतात, तो नाही आहे या ठिकाणी. विनोद याचा अर्थ की कुठलीही गोष्ट सहजरित्या पाहणं, अगदी त्याचं योग्य ते ॲप्रिसिएशन, म्हणजे त्याच्याबद्दल योग्य तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होणं. विद्या विनोद विभवे म्हणजे दुसऱ्याचं वैभव, दुसऱ्याचा चांगला सरळ स्वभाव आणि दुसऱ्याची विद्या हे पाहून ही पुढिलांची दैवे, म्हणजे त्याचं दुसऱ्यांचं हे सगळं, दुसऱ्यांच्या दैवामध्ये आलेलं हे सगळं पाहून तव तव रोषू दुणावे. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ह्याचा रोष जो आहे, ह्याचा क्रोध जो आहे तो दुणावतो, आणखीन वाढतो, त्याला क्रोध असं म्हणतात. म्हणजे आसुरी गुणातला पुढचा गुण आता सांगितलाय. दंभ झाला, दर्प झाला, आता क्रोध सांगितलेला आहे. क्रोध. त्यानंतर आता ह्याला पुढे 45वी ओवी जोडून घ्या. म्हणजे असा माणूस कसा असतो, तो मनुष्यात अधमू जाणे. असा जो माणूस असतो ज्याच्यामध्ये हे असे आसुरी गुण असतात, तो कसा असतो, मनुष्यात अधमू जाणं, पारुष्याचे अवतरण. आता या ठिकाणी पारुष्य ह्याचा अर्थ नीट घ्या. काही वेळेला पारुष्य म्हणजे पौरुषत्व वाटलं तर तो अर्थ अजिबात नाही आहे. या ठिकाणी पारुष्य म्हणजे कठोरपणा, कठीणपणा, मनाचा जो एक कठीणपणा असतो, अत्यंत कठोर वृत्ती जी असते त्याला पारुष्य असं म्हणतात. तर हा माणूस कसा असतो, तो अधमोत्तर असतोच, पण पारुष्याचं अवतरण म्हणजे पारुष्यच जणू काही अवतरलंय मूर्तिमंत रूपामध्ये असं तू समज. असं म्हणजे पारुष्य हा पुढचा गुण, आसुरी गुण सांगितलाय. आता त्यानंतर पुढे आता ऐक खुण अज्ञानाची. अज्ञान म्हणजे काय, आता 45 ओवीपर्यंत आपण आलो. तिथून एकदम 49व्या ओवीकडे आपण जाऊया. मधला भाग सहज समजण्यासारखा आहे, तुम्ही सहज वाचलात तरी कळेल. 49वी ओवी
बघा, अज्ञान म्हणजे काय तर का वारा जैसा पारखी नवेची गा मार्गा विखी मार्गा विखी. मार्गा विखी म्हणजे मार्ग कुठला आणि अमार्ग कुठला ह्या विषयी. विखी याचा अर्थ विषयी. तर त्याविषयी वाऱ्याला जसं कळत नाही, वाऱ्याला काही कळतं का की योग्य मार्ग कुठला आहे आणि अयोग्य मार्ग कुठला आहे, तो आपला वाहत असतो. तर तशा प्रकारे वाऱ्याला जसं कळत नाही की योग्य मार्ग आणि अयोग्य मार्ग याविषयी त्याचं जसं अज्ञान असतं, त्याचप्रमाणे पुढे म्हटलंय तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे. कृत्य कुठलं अकृत्य कुठलं, काय आपण करावं काय आपण करू नये याविषयी अंधत्व असणं, ते कारण अज्ञानाचं वर्णन करतायत ना, तर त्याविषयी अंधत्व असणं म्हणजे अज्ञान. आता पुढे एक उदाहरण दिले, हे चोख हे मैळ ऐसे नेणोनी या बाळ देखे ते केवळ मुखीचे घाली. मग लहान मूल कसं असतं की हे स्वच्छ आहे का नाही काही बघत नाही, जे दिसेल ती वस्तू उचलायची तोंडात घालायची. हे बाळ जसं करतं तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू महुरे न वाटे ऐसी जे दशा. म्हणजे पाप पुण्याचे खिचटे म्हटलंय. खिचटे म्हणजे खिचडी. पाप पुण्याची खिचडी करून ती खाताना बुद्धी कडू, हे कडू आहे म्हणजे वाईट आहे, हे चांगलं आहे असं काही बुद्धीला वाटत नाही. ही जी दशा असते ही ऐसी जे दशा. पुढची ओळी बघा, तिये नाम अज्ञान या बोला नाही आन. म्हणजे हे ह्याला अज्ञान असं म्हणतात, दुसरं काही नाही. अशा प्रकारे आत्तापर्यंत त्यांनी आसुरी संपत्ती कोणती ती ही अशा प्रकारे सांगितली आहे. आणि आता पुढे काय म्हणतायत बघा, त्याच ओवीमधला पुढचा भाग आहे. एवं साही विषय सुभगे अंगी अंगसाने. म्हणजे अशा प्रकारे हे 6 आसुरी गुण 6 सांगितलेत आत्तापर्यंत. मोजा तुम्ही, मला मी काही मोजले तर 6 हे जे काही हे आहे दोष आहे ही मी तुला सांगितली. इहीच साही दोषांही हे आसुरी संपत्ती दाटुगी. म्हणजे ह्यालाच दाटुगी ह्याचा अर्थ बलिष्ठ, अगदी बलवान अशी ही आसुरी संपत्ती आहे. हे 6 दोष अंगामध्ये असणं म्हणजे अगदी बलिष्ठ अशी आसुरी संपत्ती असणं आपल्यावर. दाटुगी म्हणजे बलिष्ठ बलवान अशी ही संपत्ती. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून 56वी ओवी बघा. इही साही दोषी संपूर्ण झाली इयेची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे. म्हणजे ही जी साही दोषी म्हणजे हे जे सगळे 6 दोष सांगितले हे सगळे 6 दोष एकत्र आले आणि त्याची उभारणी आपल्या जीवामध्ये आपल्या अंगामध्ये जर झाली तर मग म्हणून जर अशी जर परिस्थिती झाली तर मग आसुरी उणी संपदा नव्हे. म्हणजे आसुरी संपत्ती कशी होते, अगदी बलिष्ठ होते, उणी होत नाही, त्याच्यात काही कमीच नाही.
हे सगळे दोष आपल्यामध्ये असतील. आणि दोषांचं असं आहे की एक दोष असला की त्याच्या बरोबरीने दुसरा येतो, त्याच्या बरोबरीने तिसरा येतो, आणि अशा प्रकारे. आणि दोष हे फार फार पूर्वी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं, मला वाटतं 13व्या अध्यायात वगैरे सुरुवातीला सांगितलं असेल की दोष वाढायला वेळ लागत नाही. दोष हे कधी त्याच्यासाठी मोठं खत पाणी आणि त्या याची मशागत करावी लागत नाही. दोष आपोआप वाढत असतात, गुण मात्र वाढवावे लागतात. तर असे 6 गुण त्यांची उभारणी झाली की आपलं जीवन कसं होतं तर सगळ्या ह्या दोषांनी असं भरलेलं, अशी संपदा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि मग काय होतं, त्याचा परिणाम काय होतो तर ते पुढे पहा. 61वी ओवी जी आहे ना ती असते, ती मुद्दाम घेते मोक्ष मार्ग्याकडे असं आहे. हा, ते मार्गाकडे नाही, मोक्ष मार्ग्याकडे म्हणजे मोक्ष मार्गावरती चालणारा जो आहे, जाणारा जो आहे, त्याला मोक्ष मार्गी असं आपण म्हणतो ना. तर त्याचं हा शब्द आहे, हा मोक्ष मार्ग्याकडे जै यांचा अंबुखा पडे. अंबुखा म्हणजे शिंतोडा. ह्या दोषांचा शिंतोडा जरी पडला, म्हणजे अगदी खूप मोठे अगदी बलवान नाही, पण एक शिंतोडा जरी त्याच्या, तो मोक्ष मार्गाकडे जाणारा माणूस आहे, आणि त्याच्यावरती ह्या दोषांचा जर शिंतोडा जरी पडला, तै न निघेची ऐसे म्हणून बुडे संसारात. तो शिंतोडा त्याला असा काही संसार चक्रामध्ये बुडवूनच टाकतो, त्याला मोक्षाची शक्यताच उरत नाही. आणि तिथून मग पुढे आपण 64व्या ओवीकडे जाऊया. आणि तिथे असं म्हटलंय, ऐसी या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगतली या चिन्ही वेगळाला. म्हणजे मी तुला ह्या दोन्ही संपत्ती, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, या वेगळ्या करून मी तुला सांगितल्या की ज्या ह्या वेगळ्या चिन्हांनी जगामध्ये ओळखल्या जातात, वेगळ्या लक्षणांनी जगामध्ये ओळखल्या जातात, त्या मी तुला आतापर्यंत स्पष्ट केल्या. आता पुढे हे इथे संपत नाही आहे, पुढे थोडं आणखीन आहे. आणि ते असं आहे की पुढची 5व्या श्लोकानंतरची ओवी बघा, 65वी. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण. म्हणजे ह्या 2 पैकी जी पहिली दैवी संपत्ती आहे ती जर आपल्यामध्ये असेल तर मोक्ष सूर्याची पाहली ह्याचा अर्थ पहाट होणं. मोक्ष सूर्याची पहाटच झाली आहे म्हणजे. आणि म्हणून पुढे उखाची जाणं म्हटलंय. उखा म्हणजे उषक्काल. ह्या ज्ञानदेवांच्या म्हणजे ह्या प्राकृत भाषेमध्ये श चा ख होतो. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मी आत्तापर्यंत कधी तुम्हाला हे सांगितलं नाही, शेवटी पसायदान सांगताना सांगावं अशी कल्पना होती, पण आत्ता सांगते की त्याच्यामध्ये पुरुष शब्द जो आहे ना तो खरं पुरुख असा आहे. पुरुख श चा ख प्राकृत भाषेमध्ये होतो. तर इथे उखा म्हणजे उषक्काल. तर तो कशाचा? मोक्ष सूर्याचा उषक्काल. उषाच हे झाली आहे, उषक्काल झालेला आहे. आणि पुढे दुसरी ओवी, पुढची ओवी, येरी जे दुसरी म्हणजे दुसरी जी संपत्ती आहे, येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोहलोहाची खरी साखळी जीवा. हां, म्हणजे जी दुसरी आसुरी संपत्ती आहे ती कशी आहे तर मोह लोहाची खरी साखळी. लोह म्हणजे लोखंड, मोहरूपी लोखंडाची साखळी
लोखंड म्हटलंय म्हणजे ते बळकट असतं ना, सहज तोडता येत नाही. तो मोहरूपी लोखंडाची साखळी जीवाला घालून टाकतो, म्हणजे या संसार चक्रामध्ये अडकवूनच टाकतो त्याला या साखळीने. पण आता पुढे पहा, पुढचंही छान आहे. आता अर्जुनाशी भगवंत काय बोलताय, परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरीजे. म्हणजे जर अर्जुना हे सगळं ऐकून, म्हणजे ही सगळी आसुरी संपत्तीच्या सगळं जे वर्णन केलं हे ऐकून भय घेसी हो मने, तुला जर मनामध्ये भीती वाटली असेल तर लक्षात घे, काय रात्रीचा दिने धाकू धरीजे. म्हणजे दिने ह्याचा अर्थ या ठिकाणी सूर्य असा आहे. दिने म्हणजे सूर्य. रात्रीचा धाकू सूर्याला कधी वाटतो का? रात्रीचा धाक हा सूर्याला कधी वाटतो का? सूर्य जिथे आहे तिथे उजाडलेलंच आहे. तर अर्जुनाला पहा कसं काय सुंदर ज्ञानदेवाने शब्द वापरले की अर्जुना तू ह्याचं भय बाळगू नको, कारण तू वेगळा आहेस. जसं सूर्याला रात्रीचं कधी भयच वाटणार नाही, तसं तुला या आसुरी गुणांचं कधी भय वाटलंच नाही पाहिजे. का नाही वाटलं पाहिजे? तर पुढे पहा काय सुंदर सांगितलंय. हे आसुरी संपत्ती तया बंधालागी धनंजया, जो साही दोषा यया आश्रो होये. ह्या आसुरी संपत्तीचा बंध कोणाला लागतो धनंजया? जो ह्या साही दोषांचा आश्रय करतो त्याला त्याचा बंध लागतो. तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. हा काय सुंदर अर्जुनाला म्हटलेलं आहे की अरे पांडवा, अरे अर्जुना, तू तर कसा आहेस की हे जे सगळे दैवी गुण आहेत ना, जी सगळी गुणनिधी म्हणजे ही सगळी दैवी गुण संपत्ती जी आहे ती बरवा जन्मलासी, म्हणजे ती सगळी घेऊनच तू जन्माला आलेला आहेस. अर्जुना तुला त्याची भीतीच वाटायला नको. तू सगळी दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या होऊनी यावे वाया कैवल्याची या. म्हणजे तू कैवल्याचा अनुभव, वाया याचा अर्थ तू कैवल्याचा अनुभव घेणार आहेस. तू कैवल्याचा अनुभव घे की ह्या तुझी जी दैवी संपत्ती उपजतच तुझ्यामध्ये आहे, त्याचा आधार घेऊन तू कैवल्याचा अनुभव घेणार आहेस आणि तोच तुला मिळणार आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, आता पुढे थोडं आणखीन वर्णन जे आहे ना ते कसं आहे ते मी आधी सांगते, म्हणजे ओव्यानंतर बघू. पण त्याचं ते आता ह्या म्हणजे सुरुवात करणारे मी 73 ओवीपासून, पण ते कशाचं वर्णन आहे ते सांगते की दैवी आणि आसुरी हे जे 2 प्रकारच्या संपत्ती आहेत, ह्या 2 प्रकारच्या संपत्ती ज्यांच्यामध्ये असतात, म्हणजे हे गुण ज्यांच्यामध्ये असतात त्यांचं आचरण कसं असतं ते आता सांगितलं. त्यांचं आचरण कसं असतं ते आता सांगितलंय. आता हे पुढे बघा 73. आपुला लिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी आसुरी येत. म्हणजे आपल्या आपल्या गुणांप्रमाणे हे दैवी आणि आसुरी गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते ह्या जगामध्ये वर्तन करत असतात. रहाटी वर्तती म्हणजे ह्या जगामध्ये ते अशा प्रकारे राहतात, त्यांच्या गुणांनुसार राहतात, त्यांच्या ह्या गुणांनुसार ते वर्तन करतात. तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. म्हणजे इथे ज्ञानदेव असं म्हणतात की ह्या दैवी आणि आसुरी संपत्तीपैकी जी दैवी संपत्ती आहे,
तेवीची विस्तारुनी दैवी, म्हणजे मी ह्या दैवी संपत्तीचा बराच मोठा विस्तार मागील ग्रंथी केलेला आहे. मागील ग्रंथी म्हणजे 13व्या अध्यायात, 13व्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी मी ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाचे लक्षण काय, हे ज्या वेळेला मी सांगत, ज्ञान कथनादी प्रस्तावित असं जे म्हटलेलं आहे ते ज्ञानाची लक्षणं सांगताना मी ह्या दैवी संपत्तीचं खूप वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे आता ज्ञानदेव म्हणतात की आता मी त्याचा विस्तार करत नाही, तो विस्तार मी आधी केलेला आहे. आणि आता पुढची ओवी, आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलवू गोठी अवधानाची दिठी दे पानिकी. याचं कारण असं की पहा, ज्ञानदेवांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली आणि अज्ञानाची लक्षणं सांगितली होती, पण गीतेमध्ये मात्र फक्त ज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत, अज्ञानाची लक्षणं सांगितलेली नाही. हे मी तेव्हाच सांगितलं होतं तुम्हाला. तर अज्ञानाची लक्षणं गीतेमध्ये नाही, पण ज्ञानदेवांनी सांगितली होती आपल्याला. पण आता ते गीतेनुसार जात आहेत आणि म्हणून ते ह्या ठिकाणी असं म्हणतात की आसुरी संपत्तीचं जे एकूण म्हणजे आसुरी गुण ज्याच्यामध्ये असतात तो कसा असतो, तो कसा वागतो, हे मात्र आता मी तुला अधिक स्पष्ट करून सांगतो. म्हणजे आता थोडं गीतेप्रमाणे ते जात आहे. आता मधल्या थोड्या ओव्या आपण गाळूया आणि 280वी ओवी घेऊया. आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोषवृत्ती. म्हणजे आसुरी दोषांची वृत्ती ज्याच्यामध्ये झालेली आहे त्याचं एकूण वर्तन कसं असतं, तो कसा वागतो, त्याचं थोडं वर्णन आता आपण करूया. पुढे ही 7व्या श्लोकानंतरच्या ओव्या 81 ओवी. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, ह्या जाणणे याची राती तयाचे मन. म्हणजे पुण्य काय, पुण्यामध्ये प्रवृत्ती होणं आणि पापापासून निवृत्ती होणं हे जाणण्याचं सुद्धा रात म्हटलंय. म्हणजे जाणण्याचं अंधार, म्हणजे त्याला वाटतच नाही की हे जाणून घ्यावं. तर जाणणे याची राती तयाचे मन, म्हणजे त्याचं मन असं आहे की त्याचा अंधारच आहे, की त्याला कधी आसुरी संपत्तीपासून तो कधी निवृत्त होत नाही आणि पुण्यासाठी तो कधी प्रवृत्त होत नाही. जसं ह्यांनी म्हटलंय ना, दुर्योधनाने म्हटलेलं आहे महाभारतामध्ये, जानामी धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नच मे निवृत्ती, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे. मी त्याच्यातून निवृत्तच होऊ शकत नाही, काय करू, आणि त्या ठिकाणी मी प्रवृत्तच होत नाही. तसं ही माणसं असतात की त्यांची चांगल्या गोष्टीसाठी त्यांची प्रवृत्ती होत नाही आणि आसुरी गुणांपासून त्यांची निवृत्ती होत नाही. आता तिथून त्या 81 नंतर एकदम 86 ओवीतला थोडासा भाग आपण घेतोय. पहिला भाग, हा पहिला, त्याच्यातला पहिला शब्द काय आहे सांगाल? परी आहे, मला ते दिसत नाही. परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया, म्हणजे शुद्धता पावित्र्य ह्याचा कधी स्पर्शच त्यांना आसुरी वृत्तीच्या लोकांना होत नाही. आणि पुढचा भाग घेत नाही, कारण साधं एक उदाहरण आहे. पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या, म्हणजे जसं मद्याच्या भांड्याला कधी पावित्र्य येणारच नाही, त्याप्रमाणे ह्या माणसांना कधी
ते पावित्र्य त्यांच्यामध्ये कधी येऊच शकत नाही. आता ही माणसं कशी असतात तर पुढची 87 ओवी. वाढवी ते विधीची आस, का पाहती वडिलाची वास, आचाराची भाष नेण तिचे. म्हणजे विधीची म्हणजे कधी आपण विधीपूर्वक सगळं करावं किंवा रूढी ज्या आहेत समाजामधला जो नीती धर्म आहे त्याप्रमाणे आपण वागावं अशी आस, अशी आस्था त्यांना कधी वाटत नाही. किंवा पाहती वडिलाची वास, म्हणजे आपले वडील माणसं कशी वागतायत त्याची रीत सुद्धा ते कधी लक्षात घेत नाही. म्हणजे निदान त्यांच्याकडून तरी शिकून घ्यावं तर तेही कधी ते शिकून घेत नाहीत. आचाराची भाष नेण तिची ते, म्हणजे आचार धर्म जो असतो की आचाराची ह्याचा अर्थ आचार धर्माची, म्हणजे कसा आचार करावा ह्या बाबतीमध्ये ती भाषा त्यांना किंवा ते कधी जाणतच नाही. आचार धर्माच्या बाबतीत त्यांचं पूर्ण अज्ञान असतं. आता त्या ओवीपासून एकदम 94 ओवीकडे या. उधवणीचे जेवी तोंड, उगळी दुवाचे उभड, हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल. मी मुद्दाम हे उदाहरण घेतलंय. उधवणीचे जेवी तोंड म्हणजे उधवणी याचा अर्थ धुराड असतं ना, जुन्या घरांना पहा धूर बाहेर जाण्यासाठी धुराड असतं. तर धुराड किंवा बंब असतो त्याला धुराड असतं. तर ते धुराड जे असतं ते कसं असतं, त्याचं तोंड उघडं असतं, झाकलं तर तो धूर आतल्या आत हे होईल. तर त्यामुळे उधवणीचे जेवी तोंड, उगळी धुवाचे उघड म्हणजे धुराचे असे हे लोटच्या लोट त्याच्यातून बाहेर येत असतात. हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल. त्याचप्रमाणे ही माणसं कशी असतात, त्यांचं तोंड जे असतं ते असं धुराड्यासारखं असतं की बोलतात म्हणजे आपण काय बोलतोय, कुठे बोलतोय, कोणाला बोलतोय, शब्द काय असले पाहिजेत याचा कधी विचारच नाही. वाटेल त्या प्रसंगी ते बोलत असतात. तर अशा प्रकारे म्हणून मी मुद्दाम उदाहरण घेतलं की सुंदर उदाहरण आहे. पुढे घेते. पुढची आता ओवी एकूण म्हणजे ह्या आसुरी वृत्तीच्या लोकांचे विचार कसे असतात, त्यांचं तत्वज्ञान काय असतं. तर हे ह्या ठिकाणी सांगितलंय. 97 ओवी बघा, नाही पहिली 95 ओवी बघा. तरी विश्व हा अनाद म्हणजे त्यांचं तत्वज्ञान. आपण तत्वज्ञान म्हणजे आता अर्थ तुम्हाला माहिती आहे की विश्वाबद्दल, ईश्वराबद्दल वगैरे जे काही विचार असतात ते तत्वज्ञानामध्ये असतात. तर ह्यांचं तत्वज्ञान कसं असतं. तरी 95 ओवी. तरी विश्व हा अनादी ठावो, येथ नियंता ईश्वर रावो, चावडीये न्यावो अन्यावो निवडी. म्हणजे ह्या विश्वाचा अनादी असा जो एक उगम आहे, ठावो म्हणजे अनादी, आपल्याला माहिती नाही की तो कधीपासून आहे आणि त्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. येथ नियंता ईश्वर राव म्हणजे ह्या विश्वामध्ये जे काही घडतं, त्या आपण जे काही वर्तन करत असतो त्याचा सगळा नियंता ईश्वर आहे. नियंता ह्याचा अर्थ या ठिकाणी नियंत्रण करणारा, पण त्याहीपेक्षा त्याच्यावरती लक्ष ठेवणारा, जे आपण वागतोय त्या आपल्या वर्तनावरती लक्ष ठेवणारा तो असा तो ईश्वर आहे. आणि मग पुढे जे म्हटलंय, चावडीये न्यावो अन्यावो निवडी वेदू म्हणजे आपण जे काही वागलो या विश्वामध्ये त्याचा न्याय आणि अन्याय शेवटी त्याचा निवाडा तो करणार आहे. असा हा जो विचार असतो म्हणजे एक सर्वसामान्य लोकांचा, दैवी संपत्ती असणाऱ्या लोकांचा हा विचार जो असतो ते आधी सांगून
मग आता 97 ओवी बघा. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था, ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे. हा म्हणजे ही जी विश्वव्यवस्था आपल्याला वाटते त्या विश्वव्यवस्थेला, ही सगळं अनादि काळापासून ही अशा प्रकारची विश्वव्यवस्था आहे आणि तो नियंता आहे, हे सगळं जे आपल्याला वाटतं येते म्हणजे याला ते काय म्हणतात वृथा, हे सगळं खोटं आहे. हे काही खरं नाही. या सगळ्याला ते खोटं आघवेची, हे सगळं खोटं आहे असं ते म्हणतात. आणि त्यांचं तत्वज्ञान पुढे असं की 99 ओवी बघा. तेथ आपलेनी बळे, म्हणजे या विश्वामध्ये आपण कसं वागायचं, तेथ आपलेनी बळे भोगीचे जे जे वेटाळे, हे वाचोनिके वेगळे पुण्य आहे. म्हणजे जे जे काही आपल्याला भोगायला मिळतंय ते सगळं भोगून घ्यायचं, हेच पुण्य आहे, हेच पुण्य आहे. हे वाचुनिके वेगळे पुण्य आहे, याच्यापेक्षा वेगळं काही पुण्य आहे का? हेच पुण्य आहे की जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सगळं आपण भोगून घ्यायचं, त्याच्यापेक्षा वेगळं काही पुण्य नाही. आणि पुढे पहा, ना अशक्तपणे आंगिक वेगळी वेटाळी न टेके, ऐसा गादी जे वीण विषय सुखे तेची पाप. म्हणजे एखाद्या माणसाला जर काही अशक्तपणामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे जर हे सगळं विषय सुख भोगता आलं नाही तर तेच पाप. तेच पाप. म्हणजे पुण्य म्हणजे काय, तर मिळेल ते भोगायचं हे पुण्य, आणि जर नाही मिळालं भोगायला पाप. एवढं हे ह्या ओव्या पूर्ण करू आणि थांबू. पुढची ओवी घेते. कुठली आता ती 2 म्हणजे किती 302 ओवी. बळी अबळा ते खाय. आता पहा तत्वज्ञान कसं, म्हणजे आपण करतो त्या गोष्टीचं समर्थन आपण करत असतो. तर ही माणसं कसं समर्थन करतात, बळी अबळा ते खाय, हे जे बाधित जरी होय, हे जे बाधित जरी होय, तरी मासूया का न होय निसंतान. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की जर बळी जो असतो तो अबळ, त्याच्यापेक्षा जो कमी बळाचा आहे त्याला तो खातो. हे जर बाधित, हे जर आपल्याला बाधणार असेल आणि ते जर पाप त्याच्यामुळे जर आपल्याला पाप लागणार असेल तर मग, किंवा त्याच्यामुळे आपलं काहीतरी नुकसान होणार असेल तर मग मासूया कान होय निसंतान. मासे तर मोठा मासा लहान माशाला गिळतच असतो, मग निसंतान का होत नाही? पाप जर लागत असतं तर ते निसंतान झाले असते ते मोठे मासे, पण तसं तर होत नाही, त्यांना भरपूर संतान होत असतं. म्हणजे मग असं का होत नाही? म्हणजे या आपल्या वागण्याचं समर्थन सुद्धा हे अशा प्रकारे करतात. आणि आता त्याच्यानंतर त्या ओळीला जोडून पुढची 6वी ओवी. म्हणून देव गोसावी तो धर्म भोगवी आणि परत्राचा गावी करी तो भोगी. म्हणजे हे जे सगळं विचार आहे की देव हा स्वामी आहे, गोसावी याचा अर्थ स्वामी. देव हा स्वामी आहे, सगळ्या या जगताचा, या विश्वाचा तो स्वामी आहे. आणि धर्म, आपण धर्माप्रमाणे वागतोय का अधर्माप्रमाणे वागतोय, हे सगळं तो पाहत असतो. आपल्याला त्याप्रमाणे भोगवी, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे भोगायलाही लावतो. आणि परत्राचा गावी करीतो भोगी. तो परलोकी सुद्धा जे काही करतो, म्हणजे परलोकी सुद्धा जे काही भोगावं लागतं त्याच्यामुळे, तर हे सगळं
फुकटची बोलणी आहे, ही सगळी खोटी बोलणी आहे, याला काही अर्थ नाही, हे सगळं वृथा आहे. की तो सगळं तो स्वामी आहे आणि तो आपल्याला मग स्वर्गवास नरकवास हे सगळं त्याच्यामुळे आपल्याला मिळतं, हे सगळं खोटं आहे. आणि पुढची ओळी, परित्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणो. म्हणजे समर्थन पुढे पहा कसं केलंय, परत्र ना देव, आपल्याला परत्रही दिसत नाही, परलोकही आपण कधी पाहिलेला नाही आणि देवही कधी पाहिलेला नाही. परत्र ना देव, आपण काहीच पाहिलेलं नाही, ईश्वरही पाहिलेलं नाही आणि परलोक काय आहे तेही आपण पाहिलेलं नाही. न दिसे म्हणून ते वावो, म्हणजे ते सगळं ते खोटं आहे. वावो म्हणजे ते फुकट आहे, काही ते बोलण्यामध्ये अर्थ नाही. आणि पुढे आणि म्हटलंय, आणि करता निमे मा ठावो भोग्यासी कवणू. आपण जे म्हणतो की आपण हे असं काम केलं तर त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात, असं आपण जे म्हणतो, तो करता जो आहे तो तर निघून गेला, तो तर मरून गेला. मग आता भोग कोण भोगणार आहे, आपल्याला काय माहिती की कोण भोगतंय. म्हणजे समर्थन करायचं झालं, त्याला लॉजिक लावायचं झालं तर सगळ्या प्रकारे लावता येतं आणि अशा प्रकारे हे असं लावलं जातं. आणि पुढे मग एकच आता ओवी, एकच ओवी, शेवटची 12वी ओवी घेते. एवं कामा वाचुनी काही जगा मूळची आन नाही, ऐसे बोलती पाही आसुरते. म्हणजे हे सगळं जग जे आहे, हे विश्व आहे, आपण जी सगळी माणसं आहोत किंवा प्राणी आहोत, हे देव निर्माण करतो, ईश्वर निर्माण करतो वगैरे असं काही नाही. हे सगळं कामातून निर्माण होतं, हेच खरं आहे. तर कामा वाचुनी काही जगा मूळची नाही. म्हणजे जगाला याच्यापेक्षा दुसरं काही मूळ नाही आणि तेच सगळं खरं आहे. आता आपण इथे थांबूया. याच्याशी खरं म्हणजे पुढच्या ओव्या जोडून घ्यायच्या आहेत, पण ते पुढच्या वेळेला. अगदी संपत आलाय आता. पुढच्या वेळेला पुढच्या बुधवारी पुढच्या बुधवारच आहे ना. हो, पुढच्या बुधवारी आपण पुढचा अध्याय सुरू करू. अगदी पुढे गुरुवारी गौरी गुरुवारी येते.